गाईस, फायनली मी एका ट्रिपवर चाललो आहे. आणि आमच्या मॅडमला मी बोललेलो आपण फक्त 2 दिवसाच्या ट्रिपवर चाललो आहे, पण मॅडमने जवळपास 10 दिवसाच्या ट्रिपचं सामान भरलं आहे बॅगेत. ही बॅग पाहतो, ही बॅग अख्खी बॅग भरलेली आहे. माझ्या पाठीची वाट लागली आहे, मी बारीक झालो आहे आणि बॅग मोठी झाली आणि मॅडम हसत आहेत. आणि तेवढंच नाही, इकडे एक छोटी बॅग पण आहे. ही चपलांची वेगळी बॅग, ती बॅगेच्या बाहेर लावायला लागले मला. लिटरली बॅगेच्या बाहेर एक बॅग लावली आणि मॅडमकडे अजून 2 छोट्या बॅग आहेत. आमचा प्लॅन होता की फक्त एक बॅगमध्ये दोघांचे कपडे भरायचे. आमचे 4 बॅग झालेत आणि 4 बॅगमध्ये कपडे वेगळे, शूज वेगळे, सगळं वेगळं झालं. तर बघूया, इथं स्टार्टिंग आहे. तर बाय द वे ट्रिपला कुठे चाललो आहे हे एक सरप्राईज ठेवू की नको ठेवू. ट्रिपला मॅडमबद्दल बोलायचं. ट्रिपला आम्ही चाललो आहे माथेरानला. 2 दिवसाची फुल अनप्लॅन ट्रिप आहे, काहीच प्लॅनिंग नाही केलं आहे. फक्त जातो आहे, राहायचं खायचं सगळं तिकडे जाऊन बघू. लेट्स सी. चला बाय. आम्ही नेरळ जंक्शनला उतरलो. नेरळ जंक्शन आमची ट्रेन गेली. तर बाय करूया. चालत आपण पोचलेलो आहोत माथेरानला. बॅगेने माझी वाट लागलेली आहे. बॅग काय आपल्याला झेपत नाही आहे. आता चाललोय. असं चालता आपण एका पॉईंटला पोचलो. तिकडे खूप असा सुंदर व्ह्यू आहे. पूर्ण दरी आहे इकडे आणि डोंगर. आणि हा माणूस गाणं चालायला लावतोय. गिरीशचं गाणं ऐकायला होतं. युनिफॉर्म में सुने का क्या? डायरेक्ट कामावरून माणूस आला अगर. ते 2 बॅग घेऊन ॲज युजल. तरी यांच्याहून बरं. आपल्याला दम नाही भरला का नाही. दम आहे आपल्या अंगात, दम. मराठमोळा रक्त आहे. तर नवीन जवान खून आहे आपला. चालतंय, थोडंफार दम लागतं. असं नाही तर नाही, मस्करी नाही करत. पण मस्त आहे, मजा येते. वातावरण एकदम प्लेझंट, एकदम थंडगार आणि असं एकदम फ्रेश फील होतं वरती. पण सगळीकडे हिरवळ आहे आणि असं एकदम शुद्ध हवा, थोडं पण पॉल्युशन फील नाही होते. आणि व्ह्यू एवढा सुंदर व्ह्यू आहे ना की बघा. डोंगर आहेत, नुसतं डोंगर. फॉग जमलं आहे तिकडे. सगळे टुरिस्ट इकडे चालत आहेत. मला व्ह्यू दाखवते दरी. आणि हा छोडू इकडनं चाललं आहे. मग आपण निघालोय आता माथेरान फिरायला. आणि आपण करतोय हॉर्स रायडिंग. बरी घाबरत बसले ते सर आपले. बसलेत घाबरत चाललेत. आणि आपण आता चाललोय 5 पॉईंटला. हा फोन आहे मेरे पास. कट्ट्यावरून आपण असं चालत आलो की मग हे असा एक बोर्ड येतो, साईन बोर्ड. आणि त्याच्यावर लिहिलं इकडे किंग एडवर्ड पॉईंट लेफ्टला, तिकडे उभे आहेत. आणि बाकीचे एको पॉईंट आणि अजून एक पॉईंट आहे तो इकडे राईटला. सो आपण पहिला लेफ्ट पॉईंटला चाललो आहे. मग तिकडून खाली आल्यावरती हा स्नॅक पॉईंट आहे. या स्नॅक पॉईंटला आम्ही मॅगी ऑर्डर केले. आणि हा तुमचा व्ह्यू. एकदम प्लीजिंग व्ह्यू, एकदम शांत. सनसेट होतो आहे फोर्ट माझ्या. आणि पाहू शकता सुंदर असा व्ह्यू आहे. सनसेट. आता चालता आपण चाललो आहे एका म्युझियममध्ये. महाराजांचं म्युझियम आहे ते. छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल, महाराजांच्या आठवणीत बांधले. म्युझियममध्ये जायची एंट्री 10 रुपये आहे. तिकीट 10 रुपये आहे. इथे जायचे आतमध्ये आणि मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो.
सनराईज दाखवायला घेऊन आलो. मी तर आता टाइमलॅप्स काढले तर आपण तुम्हाला सनराईज दाखवू. सो गाइस आपण परत चाललो आज हॉर्स रायडिंग करायला. घाबरत चढलेली घोड्यावरती. बोलले मला नाही करायचं, मला नाही करायचं, मला नाही करायचं, मला नाही करायचं बोलून असं आहे का. आणि नंतर मग आज ती एवढी एक्साइट झाली की परत बोलले आपण परत करूया. ॲक्च्युली प्रॉब्लेम घाबरण्याचा नाही आहे, चालण्याचं आहे. मॅडमला चालायचं नाही आहे. अख्खा माथेरानीला मी चालत फिरवलं आहे आणि आता ते वैतागले चालायला. बोलते की ऑलमोस्ट 2 किलो वजन कमी झालं ते मला वाटत नाही. आणि ओके हे बघा घोडे तसे इकडे ऑलमोस्ट अख्ख्या माथेरानमध्ये आम्हाला समजलं की 460 हॉर्स आहेत, 460 घोडे आहेत. आणि हे सगळे नाशिक, गुजरात अशा या सगळ्या ठिकाणावरून आणतात, विकत घेतात. आणि स्टार्टिंग बेस प्राईस यांची काहीतरी अराऊंड 60-70,000 पासून चालू होते. ते विदिन लॅक्सच्या घरात जाते. आणि जेवढा छोटा घोडा तेवढे कमी प्राईस, म्हणजे 4 वर्ष 5 वर्ष झाला तर मग तेवढं त्यांचे प्राईस वाढत जाते. आणि मग इकडचे काही घोडेस्वार आम्हाला असे भेटले जे खूप एवढे प्रेमळ आहेत. म्हणजे मोस्टली आपण म्हणतो की घोडा एकदा बसला मग त्याला संपला तो, मग त्याला मारून टाकतात किंवा काय, त्याची केअर नाही करत असेल असं. पण इकडे काही जण आहेत ज्यांचे घोडे लिटरली थकलेत पण स्टील ते त्यांची तेवढीच केअर करतात. ते घोडे म्हणजे असं ह्याच्यासाठी वापरत नाहीत, ते आपलं काय म्हणतं ते रहवासीसाठी वापरत नाही. मग ते त्यांची केअर, त्यांना एवढं सपोर्ट केला म्हणून त्यांना ठेवलं आहे, प्रेम दाखवलं. आणि बस असे खूप सारे असे माणसं आहेत. आणि प्रत्येक मराठी माणूस इकडे जवळजवळ सगळा ऑलमोस्ट जेवढे पण आम्हाला भेटले एवढे प्रेमळ आहेत. आम्ही 2-3दा रस्ता चुकलेलो, तर मग रस्ता चुकून आम्ही इकडे तिकडे भटकलो, पण सगळ्यांनी आम्हाला प्रॉपर गाईड केलं. म्हणजे लिटरली आम्हाला लोक सगळे धरून बोलत अरे इकडनं नको जाऊ बाबू, इकडून जा, हा बरोबर रस्ता आहे, असं गाईड करून आम्हाला 3-4 स्पॉट्स बघितले. तर आपण माथेरानमध्ये आल्यापासून किती स्पॉट क्लिअर केले? 5 पॉईंट्स, ते पॉईंट्स म्हणतात तिकडे. तर आम्ही 5 पॉईंट केलं आणि 7 पॉईंट्स केलं. तर आता फक्त जस्ट असे एक नॉर्मल राईड म्हणून आम्ही चाललो आहे हॉर्स रायडिंग्सला. तर बघूया पुढे काय असेल अपडेट, मी तुम्हाला ते सांगतो. चला बाय. आपण आता हॉर्स रायडिंग करतो आहे भाई. बोललं आता जरा काहीतरी करूया माथेरानला आल्यासारखं. नाईट हॉर्स रायडिंग, नाईटमध्ये आपण हॉर्स रायडिंग करतो आहे. आणि हिच्या घोड्याचं नाव काय आहे? वॅन्जो. आणि आपल्या घोड्याचं नाव आहे ब्लेस. इकडे हे जे आजी आहेत, आजी आणि हे बाबा, हे दोघं हॉटेल चालवतात. माथेरानचं रिक्षा स्टँड आहे, ट्रेन चालले. तिकडे रिक्षा स्टँड आहे, रिक्षा स्टँडकडे तुम्ही सरळ आलात हे त्याच्या समोर हा हॉटेल आहे, संजय रेस्टॉरंट. तिकडे काही दोघं बाबा आणि आजी हा हॉटेल चालवतात. आणि गाईस आता आपण चाललो आहे घरी जायला निघालो आहे. आणि झाली माथेरानची ट्रिप फायनली. एक ट्रिप बोलता एक ट्रिप झाली. आणि आता मी तुम्हाला पूर्ण आयटिनरीमध्ये आम्ही काय काय केलं ते सांगतो. तर मग आम्ही निघालो ते आता परत घरी जायला निघतोय. त्यात टोटल आमचा दिल पे पत्थर रखे. तर त्यात टोटल आमचा खर्च झाला अराऊंड 5,500 रुपये पर पर्सन, विच वॉज वर्थ इट. कारण की आम्ही जेव्हा हॉटेल बघितलेला मला सुट्टी नाही कामावरून म्हणून, नाहीतर आम्ही थांबलो होतो. तर मग आता आम्ही म्हणतो की 5,500 रुपये पर पर्सन झालं आहे. आणि ते राहण्याचं, खाण्याचं, ट्रॅव्हलिंगचं, घोडागाडी फिरण्याचं सगळं पकडून आमचं 5,500 खर्च झालं. आम्ही जेव्हा स्टार्टिंगला बुकिंग्सचं बघत होतो तेव्हा अराऊंड 30,000चा फक्त आम्हाला हॉटेल पडत होता. ते आम्ही म्हणून आम्ही हॉटेल बुक नाही केला, बोललो की तिकडे जाऊन बघू. आणि आत्ता जे काही केलं आम्ही सगळं एक नंबर ऑन पॉईंट. जिकडे आम्ही राहिलेलो ते खूप क्लीन होतं. मार्केट होतं थोडंसं लांब होतं पण क्लीन होतं. आणि हॉर्स रायडिंग पण करता आली त्याच पैशांमध्ये. सगळं बजेट ट्रिप झाली. तर आमचं हॉटेलचं नाव काय होतं? प्रेसिडेंट हाऊस हॉटेलचं नाव होतं. तिकडे तुम्ही गेलात जर कधी तर 2,000 रुपयामध्ये तुमचं पर डेचं स्टेचं करतात ते. आता आम्ही तरी विकेंडला आलेलो म्हणून 2,000 तुम्ही बार्गेन केलं तर 1,500-1,800 येतील. आणि दम लागतो आहे आता बॅग उचलून.
तर मग आता निघताना बेस्ट पार्ट, आता निघताना आम्ही एक धाब्या टाईप म्हणजे हॉटेलमध्ये गेलेलो, नाही थोडं कॉर्नर होता, स्नॅक्स कॉर्नर, तिकडे गेलेलो. थांब ना. तर तिकडे किती स्वीट, एक आजी आणि त्यांचे मिस्टर एक आजोबा, हे दोघांमध्ये ते हॉटेल चालवत आहेत. आणि हॉटेलमध्ये एक नंबर मिसळ म्हणजे मिसळ खाऊन वाटलं एकदम घरगुती मिसळ. आजी आजोबांचं व्हिडिओ पण मी टाकीन मध्ये कुठेतरी, त्या लोकेशन पण सांगितलं त्यांची. तर जर तुम्ही माथेरानमध्ये येत आहे तर नक्की त्यांच्याकडे मिसळ खा, लोकल. आणि त्यांचं पण म्हणजे कसं एक इन्कम सोर्स म्हणून त्यांना पण चांगलं होईल आणि तुम्हाला टेस्ट म्हणजे डिसअपॉइंट तुम्ही अजिबात नाही होणार. चाय, मिसळ, वडापाव खूप सगळं चांगलं होतं. तर तिकडे नक्की व्हिजिट द्या. आणि आम्ही बोलतो आयटिनरी, तर आयटिनरीमध्ये सगळं झालेलं आहे. निघायचं मन नव्हतं करत तिकडून, पण निघावं लागतंय. तर आम्ही चालत जातोय. रिझन हेच आहे की मॅडम बोलल्या आता मी एवढे चालले, तर मी जाताना पण चालणार, मी दाखवणार मी चालू शकते. बाकी आता रिव्ह्यू घेऊया. कशी वाटली ट्रिप? एक नंबर बाबा, फुल रावस ट्रिप होती. परत येणार तिकडे? परत काय जायचंच मन नाही होतंय. जाना पड रहा है. हाँ, पत्थर कितने पत्थर बहुत भारी है. हो गए. भारी पत्थर आहे. एक पत्थर 5,500 तर माथेरानला याल तर नक्की हॉर्स रायडिंग करा. बघा, हा वन टाइम लाईफ एक्सपिरियन्स असतो. म्हणजे आपला मिडल क्लास माणूस, दीपेश बोलतोय हे माझा मिडल डायलॉग क्लास, आहे. हां, तर मिडल क्लास माणूस कधीतरी फिरायला जातो. तर फिरायला गेलात आणि पैसे कमी आहेत तरी पण थोडंसं राहण्यामध्ये कॉम्प्रोमाइज करून घ्या, पण फिरणं करून घ्या. कारण फिरणं हे सारखं होणार नाही. तर फिरायला जावा, जेवढं काय बघता येईल बघून घ्या. राहण्यात पण जेवढं- कॉम्प्रोमाइज नको करा माझा ऐका. नीट क्लीन राहा, कुठेही नको राहा. हायजीन खूप इम्पॉर्टंट. हायजीन इम्पॉर्टंट आहे, नो डाऊट हायजीन इम्पॉर्टंट आहे. पण नक्की फिरत राहा. म्हणजे एक्सप्लोअर जेवढं कराल, हे एज आहे ह्याच्यामध्ये जेवढं एक्सप्लोअर करता येईल तेवढं होईल. नंतर एक एज निघून गेली मग रिस्पॉन्सिबिलिटी येणार, सगळं होणार, तर त्यात तुम्हाला करता नाही येणार. म्हणून आता जेवढं वय आहे तर फिरून घ्या, मजा करून घ्या, मेमरीज बनवून घ्या. आणि हे मेमरीज कॅप्चर करायला विसरू नका. म्हणजे कसं जेव्हा एज होईल, जेव्हा बसाल तुम्ही बेडवरती आणि ते तुम्ही मेमरीज बघाल तर ते खूप असं मेस्मरायझिंग असणार. सो हे एक असं ओपिनियन म्हणून घ्या, पण नक्की करा. तर नेक्स्ट टाईम आपण भेटू लवकरच कुठेतरी नवीन ब्लॉगमध्ये, नवीन लोकेशनबरोबर. चला बाय, सी यू.